दुसरं, हा जो निर्वाह भत्ता आहे कुटुंबाला दिला जातो, जे कुटुंब त्या ठिकाणी असतात त्या कुटुंबाला तो दिला जातो, कारण त्याचं घरच गेलं, त्याच्या उत्पन्नाचं साधनं गेले, जमिनी गेल्या, म्हणून जो कायद्यामध्ये तरतूद केली आहे, जे नियमामध्ये तुम्ही तरतूद केलेली आहे, त्या उदरनिर्वाह होता त्या कालखंडामधला 5,000 10,000 असेल 15 20 25 वर्षापूर्वीचा, त्याच्यामध्ये वाढ करून तो त्वरित सुरू करण्याबाबत कारवाई करणार. आता त्यांना नाही राहणार, घरदार जातात नाही, उद्या जमिनी देणार नाही कोणी तुम्हाला. सभापती महोदया, ही वस्तुस्थिती आहे. कारण अनुकंपाच्या बरोबर आपण यांना प्रकल्पग्रस्तांना देखील न्याय देण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पग्रस्तांची संख्या देखील खडसे साहेब 4 लाख आहे आणि आपण जवळपास 15,700 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. 15,700 लोकांना. आता याच्यामध्ये ही जी संख्या आहे, ही संख्या पाहता याच्यामध्ये यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण म्हणाल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाला आपण नक्की त्याच्या बाबतीमध्ये आपल्या कायदेशीर आपल्या लॉ अँड ज्युडिशरी जो विभाग आहे त्यांच्याशी आपण बोलू. शेवटी हा विषय जो आहे महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी आपल्याला जमिनी दिलेल्या आहेत आणि म्हणून आपण नक्की त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय 2003 आणि 2005 रोजी झालेले आहेत, या निर्णयाचा पूर्णपणे एक आपण काय त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे त्याचे आणि आपल्याला त्याच्यामधून काय मार्ग काढता येतो का. शेवटी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार राखून या सगळ्या गोष्टी करायला लागतील. त्यामुळे आपण नक्कीच या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊ. संबंधित विभागाशी या बाबतीमध्ये नक्कीच सकारात्मक भूमिकेतून जाण्याच्या सूचना मी स्वतः देईन. कारण शेवटी आज आपण पाहिलं तर जे प्रकल्प झाले, अगदी कोयना पुनर्वसनापासून 62 का 63 64 पासून आपण पाहतोय अनेक प्रकल्प तसेच या महाराष्ट्रामध्ये धरणाचे असतील, रस्त्याचे असतील, इतरही जे प्रकल्प आहेत त्यांना देखील आपली जमिनी घरं आपल्या प्रकल्पांना दिलेले आहे. हे प्रकल्प बाधित आहेत, यांचं मोठं योगदान आहे आणि नक्की यांचा प्रश्न जो आहे आपल्याला प्राधान्याने घ्यावा लागेल आणि तो घेत असताना कुठेही कायद्याची अडचण येऊ नये आणि सरकार या भूमिकेत आहे, सकारात्मक भूमिकेतून आहे आणि म्हणून न्यायालयाचे जे निर्देश आहेत, निर्णय आहेत ते तपासून आपण त्याच्यातून काय आपल्याला वाया मीडिया काढता येतो, न्यायालयाची म्हणजे कुठेही त्यांचा कंटेम न होता आपण नक्की तपासू. सन्माननीय राम शिंदे. सभापती महोदय, ती बाब देखील तपासून जे नियमात असेल ते देय होईल, ते लागू करू.